ज्ञानेश्वरी अध्याय 18 त्यामधील 42वी ओवी ह्या ओवीचे आपण आज चिंतन करीत आहोत. सुरुवातीला आपण ओवी काय आहे ते पाहू. मनोनी मागील जे अध्याये ते चढते भूमीचे आये, तयाचे पुरे दावित आहे आपुल्या अंगी. सुरुवातीला आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊ. मनोनी म्हणजे म्हणून. मागील जे अध्याय म्हणजे सुरुवातीचे किंवा या अगोदरचे 18व्या अध्यायाच्या अगोदरचे पहिल्यापासून अध्याय क्रमांक 1 ते 17 अध्याय असे आहे. चढते भूमीचे आहे म्हणजे काय, तर एकावर एक चढत जाणाऱ्या पायऱ्यांसारखे किंवा थरासारखे. तयाचे पुरे त्यांचे पूर्णत्व. दावित आहे म्हणजे दाखवत आहे. आपुल्या अंगी म्हणजे स्वतःमध्ये किंवा आपल्या स्वरूपात हा 18वा अध्याय दाखवत आहे. सखोल भावार्थ आपण पाहू. संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की भगवद्गीतेचे पहिले 17 अध्याय हे म्हणजे जणू गीतारूपी मंदिर उभारताना टप्प्याटप्प्याने होणारी रचना आहे. जसं की मंदिर बांधताना पाया, भिंती, मजले, ग्रीवा किंवा कळसाची बैठक अशा टप्प्याटप्प्याने बांधकाम पूर्ण होते. त्याचप्रमाणे या सर्व अध्यायाने जे ज्ञान, तत्व आणि साधनेची तयारी केली आहे त्याचे पूर्णत्व आणि सार 18व्या अध्यायात दिसते. म्हणूनच माऊली या ठिकाणी म्हणतात की 18वा अध्याय हा जणू त्या सर्व आधीच्या म्हणजे 1 ते 17 अध्यायाचे पूर्णत्व स्वतःच्या अंगी दाखवणारा कळस आहे. तात्पर्य काय, तर गीतेतील आधीचे सर्व अध्याय म्हणजे आध्यात्मिक मार्गाच्या चढत्या पायऱ्या आणि 18वा अध्याय हा त्या सर्वांचा सार. त्या सर्वांचा सार म्हणजे कोणाचा सार, तर अध्याय क्रमांक 1 पासून ते अध्याय क्रमांक 17 पर्यंत या सर्व अध्यायांचा सार, निष्कर्ष आणि परिपूर्णता आहे. म्हणूनच 18व्या अध्यायाला एकाध्यायी गीताही म्हटलं जातं. अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायाचं महत्त्व या ओवीमध्ये प्रतिपादन केलेलं आहे. जय जय ज्ञानेश्वर माऊली.